जगन्नाथजींच्या लाखो लाखो भक्तांच्या उपस्थितीत कीर्तन करत, नृत्य करत, विविध वाद्य वाजवत अतिशय उत्साहामध्ये जगन्नाथजींची रथयात्रा जगन्नाथपुरीमध्ये दरवर्षी साजरी केली जाते। रथावर आरूढ झालेल्या जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांना आपल्या स्वहस्ते ओढत नेत सर्व भक्त त्यांना श्रीमंदिर म्हणजे जगन्नाथ मंदिरापासून गुंडीच्या मंदिरापर्यंत घेऊन जातात। तर ह्या रथयात्रेविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या रथयात्रेमध्ये त्याच्याशी निगडीत कोणकोणते उत्सव आहेत, कोणकोणते कार्यक्रम आहेत, ही रथयात्रा का आयोजित केली जाते, त्यामागची कथा काय आहे, त्यामागचा भाव काय आहे, जगन्नाथजींच्या कोणत्या कोणत्या लीला या रथयात्रेमध्ये आपण पाहू शकतो, या सर्वांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या सर्व गोष्टी जाणून घ्या। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या सर्वांना विनंती आहे की जगन्नाथपुरीबद्दल अजून एक सुंदर व्हिडिओ आपण बनवलेला आहे, ज्यामध्ये जगन्नाथजी जगन्नाथपुरीमध्ये कसे आले, का आले, कधी आले, त्यांचं रूप असं विचित्र का आहे, मोठे डोळे, आखूड हात, या सर्वांची चर्चा विस्तृत केलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये आहे। खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, आपल्या इतर कार्यक्रमांची माहिती आहे, मराठी भगवद्गीता कोर्स, अभंग तुकोबांचे, या सर्वांची माहिती आहे ती नक्की पहा। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, खाली कमेंट करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। तर आज आपण पाहणार आहोत हे सर्व 11 कार्यक्रम किंवा उत्सव रथयात्रेशी जे निगडीत आहेत। त्यातील सर्वात पहिला उत्सव म्हणजे रथयात्रेसाठी रथ बनवणे। तर हे जे 3 रथ आहेत, जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांचे रथ, हे तीनही रथ दरवर्षी नवीन बनवले जातात। रथयात्रेच्या जवळपास 58 दिवस आधी म्हणजे अक्षय तृतीयेला हे रथ बनवण्याचं कार्य जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथपुरीच्या मंदिरासमोर ग्रँड रोड म्हणजे बडदांड ज्याला उडिया भाषेत म्हणतात, त्या रस्त्यावरती हे काम चालू होतं। जवळपास 150 वंश परंपरेमध्ये येणारे काही कारागीर हे रथ निर्माण करण्याचं कार्य करतात। 2188 लाकडाच्या तुकड्यांपासून किंवा लाकडाचे विविध तुकडे त्याला घासून तासून त्याला वेगवेगळ्या आकारांमध्ये बनवून ते तुकडे एकमेकांमध्ये बसवून फिट करून हे रथ बनवले जातात। हे रथ बनवताना कुठेही खिळ्यांचा वापर केला जात नाही। हे लाकडाचे तुकडे एकमेकांमध्ये बसवून काही ठिकाणी अलीकडे लोखंडी पट्ट्यांचा वापर क्लॅम्प प्रमाणे करून त्यामध्ये या रथाचे ॲक्सल, चाकं वगैरे हे सर्व बसवून त्या रथांची निर्मिती केली जाते। तर अतिशय विशेष हे रथ आहेत, त्या रथांची चर्चा आपण पुढे करणारच आहोत। आणि गेल्या वर्षीचे आदल्या वर्षीचे जे रथ असतात त्या रथांचा वापर, त्या लाकडाचा वापर जगन्नाथजींसाठी नैवेद्य बनवण्यासाठी जगन्नाथजींच्या ज्या मोठं जे किचन आहे लक्ष्मीदेवींचं जगन्नाथ मंदिरात, त्या लक्ष्मीदेवींच्या किचनमध्ये जगन्नाथजींसाठी भोग बनवण्यासाठी, नैवेद्य बनवण्यासाठी या लाकडांचा वापर केला जातो। तर या रथांबद्दल आपण विशेष माहिती पाहणार आहोत नंतर। तर अशा पद्धतीने हे रथ बनवले जातात खूप मेहनत करून। अनेकदा मी स्वतःही जाऊन हे रथ निर्माण होत असताना पाहिलेले आहेत, तासनतास उभारून आम्ही पाहिलेलं आहे। खूप विस्मयकारकरित्या खूप छान पद्धतीने हे रथ इथे बनवले जातात जगन्नाथपुरीमध्ये। त्यानंतर दुसरा जे उत्सव आहे तो म्हणजे स्नान यात्रा। आषाढ महिन्याच्या आधी ज्येष्ठ पौर्णिमेला स्नान यात्रा हा उत्सव साजरा केला जातो। असं सांगितलं जातं की जगन्नाथजी प्रकट झाले, जी लीला आपण आधीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे, इंद्रजिम्न महाराजांची लीला। तर जगन्नाथजी जे प्रकट झाले जगन्नाथपुरीमध्ये तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा। त्यामुळे स्नान यात्रा ज्येष्ठ पौर्णिमा हा जगन्नाथजींचा प्राकट्य दिवस आहे। त्यामुळे जगन्नाथजींचा हा प्राकट्य दिवस साजरा करण्यासाठी त्यांना मूळ मंदिरातील जो गाभारा आहे त्या रत्नवेदीवरून स्नानवेदीवर आणलं जातं। मुख्य जे द्वार आहे सिंहद्वार पूर्व दिशेचं, त्याच्या बाजूला स्नानवेदी आहे आणि त्या वेदीवर आरूढ झालेले जगन्नाथजी बाहेरूनही, मंदिराच्या बाहेरूनही लाखो भाविकांना दिसू शकतात आणि लाखो भक्त ही स्नान यात्रा जगन्नाथजींची पाहण्यासाठी येतात। तर जगन्नाथजींना 108 चंदनाच्या पाण्याचे घडे आणि इतरही अनेक पंचामृत, दूध, दही यासारख्या पदार्थांनी आणि खूप साऱ्या थंड पाण्याने जगन्नाथजींना स्नान घातलं जातं। आणि जगन्नाथजी ही स्नान यात्रा झाल्यानंतर आजारी पडतात। तर असं सांगितलं जातं की जगन्नाथजी ना स्नान का घातलं जातं, तर जगन्नाथजी हे वृंदावनातील भक्तांच्या विरहाने तप्त झालेले आहेत आणि त्यांना या विरहाच्या तप्ततेपासून थंडावा देण्यासाठी या थंड चंदनाच्या पाण्याने स्नान
घातलं जातं. पण सकाळी सूर्योदयानंतर चालू झालेली ही स्नानयात्रा जवळपास दुपारपर्यंत चालते. अनेक तास थंड पाण्याने दुधाने आंघोळ केल्यानंतर, स्नान घातल्यानंतर थंडी वारा लागल्यामुळे जगन्नाथजींना सर्दी पडसे होते आणि जगन्नाथजी आजारी पडतात. तिथून पुढे 15 दिवस जगन्नाथजी कोणालाही दर्शन देत नाहीत, म्हणून त्याला अनसर किंवा अनवसर असंही म्हटलं जातं. या 15 दिवसांसाठी जगन्नाथजींच्या मंदिराची दारं बंद असतात. फक्त काही थोडेसे सेवेकरी जे जगन्नाथजींची सेवा करतात त्या दिवसांमध्ये, ते या अनवसर वेळेमध्ये किंवा या कालावधीमध्ये जगन्नाथांच्या मंदिरात जातात. यावेळेस जगन्नाथजींना कुठलेही तिखट पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ यांचा नैवेद्य दिला जात नाही. जगन्नाथजींना फक्त गोड पदार्थ, मिष्टान्न आणि विविध प्रकारचे काढे, फळांचे रस आणि अख्खी काही फळं असा नैवेद्य दाखवला जातो. आणि यावेळेस काही विशेष दैतपती असे जे सबर जमातीतील जे भगवंतांचे सेवक आहेत, जे इंद्रद्युम्न राजाच्या काळापासून त्यांचे जे वंशज आहेत सबर जमातीतले, ते विशेष सेवक जगन्नाथजींची या 15 दिवसांमध्ये सेवा करतात. आणि या 15 दिवसांमध्ये जगन्नाथजींना पुन्हा नवीन रंगाने रंगवून त्यांच्या विग्रहांची जी डागडुजी आहे, रंग काम आहे, ते केलं जातं अतिशय नैसर्गिक पद्धतीने. वेगवेगळ्या, जसं जगन्नाथजी काळ्या रंगाचे, त्यांच्यासाठी कोळशाद्वारे त्यांचा रंग दिला जातो. बलदेव, बलभद्र जे आहेत ते पांढऱ्या रंगाचे, त्यांच्यासाठी विशेष प्रकारची शिंपले, त्या शिंपल्यांची पावडर करून त्याद्वारे पांढरा रंग बलदेवजींना दिला जातो. सुभद्रामाई, जगन्नाथांची बहीण, यांचा जो पिवळा रंग आहे तो हळदीद्वारे, अशा प्रकारे पूर्ण नैसर्गिक पद्धतीने रंग वापरून या तीनही विग्रहांची, सुदर्शन या चौघांची पूर्णपणे डागडुजी करून त्यांना विशेष रंग, नवीन रंग देऊन आणि त्यांना त्यांच्या आजारपणात विशेष नैवेद्य दाखवून या 15 दिवस त्यांची सेवा केली जाते. तर हे 15 दिवस जेव्हा जगन्नाथजींचं मंदिर बंद असतं, तेव्हा जगन्नाथपुरीपासून 20-21 किलोमीटरवर ब्रह्मगिरी नावाची जागा आहे, तिथे अलारनाथ यांचं मंदिर आहे. तर हे श्री वैष्णव संप्रदायामध्ये जे 108 दिव्य देशम आहेत, त्यापैकी एक दिव्य देश आहे. यांचं नाव आधी अल्वारनाथ होतं, नंतर अलारनाथ झालं. तर ह्या अलारनाथजींची लीलासुद्धा खूप प्रसिद्ध आहे, त्याची आपण इथे चर्चा करू शकणार नाही, हा छोटा व्हिडिओ आहे. तर ह्या अलारनाथजींचं दर्शन घेण्यासाठी सर्व भक्त येतात, कारण जगन्नाथजींचं दर्शन बंद आहे. जेव्हा चैतन्य महाप्रभूही जगन्नाथपुरीत राहिले जवळपास 18 वर्ष, तेव्हा दरवर्षी जेव्हा अनवसर असायचा, जगन्नाथजी आजारी असायचे, दर्शन बंद असायचं, तेव्हा चैतन्य महाप्रभू अलारनाथमध्ये येऊन राहायचे आणि रोज अलारनाथजींचं दर्शन करायचे. तर जगन्नाथजी आणि अलारनाथजी हे अभिन्न आहेत. जगन्नाथजीच 15 दिवस इथे अलारनाथजींच्या रूपात भक्तांना दर्शन देतात. तर अशा पद्धतीने ह्या अलारनाथची यात्रासुद्धा हे 15 दिवस भरवली जाते. आणि जगन्नाथजींचा जो प्रसाद असतो, खूप मोठा जो आनंद बाजार आहे जगन्नाथपुरीच्या मंदिरात, जिथे जगन्नाथजींचा भरपूर प्रसाद वितरण केला जातो, तो आनंद बाजार इथे अलारनाथमध्ये भरवला जातो 15 दिवस. आणि इथे लाखो भक्त येतात, अलारनाथजींचं दर्शन घेतात, त्यांचा प्रसाद प्राप्त करतात आणि तृप्त होतात. तर अशा पद्धतीने हा अनवसर जो 15 दिवसांचा कालावधी आहे तो पार पडतो. आणि त्यानंतर 15 दिवसानंतर म्हणजे रथयात्रेच्या 1 दिवस आधी जगन्नाथजींचा नेत्रोत्सव किंवा नयनोत्सव, नवीन रंगामध्ये रंगलेले, आजारपणातून बाहेर आलेले आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी उत्सुक असे जगन्नाथजी खूप सुंदर वेशामध्ये त्यांना सजवून जगन्नाथजींचं अनवसरनंतर पहिलं जे दर्शन दिलं जातं त्याला नेत्रोत्सव किंवा नयनोत्सव म्हटलं जातं. नेत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जगन्नाथजींची रथयात्रा असते. या रथयात्रेसाठी, रथावर आरूढ होण्यासाठी जगन्नाथजींना त्यांच्या मंदिराच्या बाहेर आणलं जातं. अतिशय सुंदर पद्धतीने जगन्नाथ आणि बलदेव यांना डुलत डुलत, त्यांचे जे सेवकरी असतात ते डुलत डुलत जगन्नाथजींना घेऊन येतात. त्यांच्या डोक्यावर सुंदर असा एक पिसारा बनवलेला असतो आणि या सुंदर वेशामध्ये जगन्नाथजी डुलत डुलत या रथावर बसण्यासाठी येतात. तर ह्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे की जगन्नाथांची रथयात्रा म्हणजे श्रीमंदिर किंवा जे जगन्नाथ मंदिर आहे ते द्वारकेप्रमाणे आहे. आणि गुंडीचा मंदिर, जिथे जगन्नाथजींचं प्राकट्य झालं, राजा इंद्रद्युम्न यांची पत्नी महाराणी गुंडीचा यांच्या नावावर त्या मंदिराचं नाव आहे. तर ते गुंडीचा मंदिर म्हणजे वृंदावन धाम. आणि श्रीमंदिर किंवा जे लक्ष्मीजींचं मंदिर आहे किंवा जिथे जगन्नाथजी राहतात, ते जगन्नाथजींच्या नावाने मंदिर नाही आहे, त्या मंदिराचं नाव श्रीमंदिर आहे. तिथे अधिपती लक्ष्मीदेवी आहेत. जरी तिथे जगन्नाथजी हे मूळ विग्रह, मुख्य विग्रह असले तरी त्यांच्या बाजूला जे लक्ष्मीदेवींचं मंदिर आहे, त्या लक्ष्मीदेवी त्या मंदिराच्या अधिपती आहेत, जे मोठं मंदिर आपण जगन्नाथजींचं पाहतो. म्हणून त्या मंदिराला सर्व जग जरी जगन्नाथ मंदिर म्हणत असलं तरी जगन्नाथपुरीतील सर्व भक्त त्याला श्रीमंदिर म्हणतात. ते लक्ष्मीदेवींचं मंदिर आहे, तिथे जगन्नाथजी राहतात.
तर जगन्नाथजी त्या श्रीमंदिरातून गुंडीच्या मंदिरात येतात, म्हणजेच ते द्वारकेतून वृंदावनात येतात. त्यांचे भक्त त्यांना वृंदावनात घेऊन जातात. मग वृंदावनात जाण्यासाठी, वृंदावनातील भक्तांना भेटण्यासाठी, त्या प्रेमी भक्तांना भेटण्यासाठी जगन्नाथजी आणि बलदेव अतिशय आनंदात आहेत, भावविभोर आहेत आणि त्या आनंदामध्ये ते डुलत 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 त्या रथावर बसण्यासाठी येत आहेत. त्या महाभाव प्रकाश त्या लीलेमध्ये ते पूर्णपणे मग्न आहेत, त्यांच्या भक्तांच्या स्मरणामध्ये. अशा या भावनेमध्ये असलेल्या जगन्नाथांना या पहांडीद्वारे डुलत डुलत रथावरती आणलं जातं आणि रथावरती आरूढ केलं जातं. त्यानंतर जेव्हा बलदेव, सुभद्रा, जगन्नाथ सर्वजण रथावर आरूढ होतात, तेव्हा बलदेवजी बलरामजींच्या रथावरती जगन्नाथपुरीचे जे राजा आहेत ते राजा स्वतः येतात, बलरामजींची पूजा करतात, त्यांना प्रदक्षिणा करतात, त्या रथावरती झाडूने झाडतात आणि सर्व जगाला हे स्पष्ट सांगतात की जरी मी राजा असलो तरी मी बलदेवजींचा, जगन्नाथजींचा दास आहे. अशा पद्धतीने आपली उपाधी बाजूला ठेवून एका साध्या सेवकाप्रमाणे तिथे येऊन हे राजा तिथलं मार्जन करतात, झाडूने तिथली रथ झाडतात, त्यानंतर रस्ताही झाडतात. जोपर्यंत राजा येऊन रथ आणि रस्ता झाडत नाही तोपर्यंत रथयात्रेला सुरुवात करता येत नाही. जगन्नाथपुरीमध्ये ही परंपरा शेकडो हजारो लाखो वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यानंतर मुख्य रथयात्रा, ज्याला गुंडीच्या यात्राही म्हटलं जातं, कारण जगन्नाथजींना श्रीमंदिरातून किंवा जगन्नाथ मंदिरातून गुंडीच्या मंदिरात नेलं जातं. सर्वप्रथम बलदेव पुढे जातात, त्यानंतर त्यांच्या मागे सुभद्रा आणि शेवटी सर्वात मागे जगन्नाथ असतात. तर अनेक भक्त या रथाच्या दोऱ्या ज्या आहेत, जवळपास 4 इंच जाडीच्या या दोऱ्या, प्रत्येक रथाला 4 दोऱ्या असतात आणि अशा 250 फूट लांब दोरी प्रत्येक रथाची असते आणि लाखो भक्त मिळून ह्या रथांना ओढत नेतात. आणि त्या रथांविषयी सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे किंवा त्या रथांची माहिती सुद्धा सांगण्यात येते. तर हा प्रत्येक रथ जगन्नाथजींचा, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथ एका विशिष्ट पद्धतीने बनवला जातो. जगन्नाथजींच्या रथाचं नाव आहे नंदीघोष, बलदेवजींच्या रथाचं नाव आहे तालध्वज, सुभद्रेच्या रथाचं नाव आहे देवदालन. यांची चाकही आहे. जगन्नाथजींच्या रथांना 16, बलदेवजींच्या रथाला 14 आणि सुभद्रेच्या रथाला 12. एकूण भाग 832, 763, 593. त्यांची उंची, लांबी, रुंदी इथं देण्यात आलेली आपण वाचू शकता. रथांचा रंग, जगन्नाथांचा रंग, वरतीची रथाची जी मनोरा आहे त्याचा रंग लाल आणि पिवळा, बलदेवजींच्या रथाचा रंग लाल आणि हिरवा आणि सुभद्रा देवीच्या रथाचा रंग लाल आणि काळा अशा पद्धतीने निश्चित करण्यात आलेला आहे. या रथावरती रक्षक आहेत गरुडजी, वसुदेव आणि जयदुर्ग. रथाचे सारथी, जगन्नाथांच्या रथाचे सारथी दारुक, जे भगवान श्रीकृष्णांचे सारथी आहेत. बलदेवजींच्या रथाचे सारथी माताली आणि सुभद्रेंच्या रथाचे सारथी जे आहेत ते अर्जुन, त्यांचे पती. अशा पद्धतीने लाखो भक्तांनी ओढत नेल्यानंतर जगन्नाथजी त्या दिवशी संध्याकाळी किंवा कधीकधी संध्याकाळी रथयात्रा पूर्ण होत नाही, सूर्यास्त झाल्यानंतर रथयात्रा थांबवली जाते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जगन्नाथजी गुंडीच्या मंदिरात पोहोचतात, म्हणजेच वृंदावनात पोहोचतात आणि तिथे जगन्नाथजी 9 दिवस निवास करतात. या गुंडीच्या मंदिरात जगन्नाथांचं दर्शन घेणं म्हणजे वृंदावनातील कृष्णांचं दर्शन घेणं आणि अतिशय विशेष दर्शन या गुंडीच्या मंदिरात जगन्नाथजींचं असतं. आणि 9 दिवस तिथे जगन्नाथजींचा महाप्रसाद आणि मोठी यात्रा या गुंडीच्या मंदिरात भरवली जाते. त्यानंतर पंचमीच्या दिवशी म्हणजे द्वितीयेला रथयात्रा झाल्यानंतर पंचमीच्या दिवशी लक्ष्मीदेवी अत्यंत चिडतात. जे श्रीमंदिर किंवा जगन्नाथ मंदिर ज्याचे जे अधिपती आहेत, लक्ष्मीदेवी आहेत, त्या चिडतात की मला न सांगता माझे पती जगन्नाथजी इथून कसे काय गेले, त्यांचे बंधू बलदेव आणि बहीण सुभद्रा यांना घेऊन कुठे गेले, असं म्हणून चिडून लक्ष्मीदेवी एका पालखीमध्ये बसून त्याही श्रीमंदिरापासून गुंडीच्या मंदिरापर्यंत येतात. पण जेव्हा लक्ष्मीदेवी येतात तेव्हा जगन्नाथांचे जे सेवेकरी असतात ते घाबरून गुंडीच्या मंदिराची सर्व दारं बंद करून टाकतात, कारण जगन्नाथजी घाबरलेले आहेत. लक्ष्मीदेवी आल्या आणि आता माझं काही खैर नाही, मी माझ्या पत्नीला न सांगता जगन्नाथ जे श्रीमंदिर आहे ते सोडून इथे आलेलो आहे. त्यामुळे ते सर्वजण घाबरून दरवाजे बंद करून टाकतात. मग लक्ष्मीदेवी चिडतात आणि जगन्नाथांच्या रथाचा एक तुकडा तिथे मोडला जातो. लक्ष्मीदेवी चिडून तो रथ तोडून परत निघून जातात श्रीमंदिरामध्ये. त्याची एक प्रतिकृती म्हणून किंवा त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून त्याचा तुकडा तोडला जातो आणि लक्ष्मीदेवी पुन्हा श्रीमंदिरात निघून जातात. आणि अशा पद्धतीने 9 दिवस जगन्नाथजी या गुंडीच्या मंदिरामध्ये निवास करतात.
त्यानंतर 9 दिवसानंतर पुन्हा उलटा रथ किंवा ज्याला बहुडा यात्रा म्हणतात, जगन्नाथजी, बलदेव, सुभद्रा यांना पुन्हा गुंडीच्या मंदिरातून श्री मंदिरामध्ये उलटा रथ या उत्सवाद्वारे, उलट्या रथयात्रेद्वारे परत नेलं जातं श्री मंदिरामध्ये. पण तिथं गेल्यानंतर लक्ष्मीदेवी ज्या चिडलेल्या आहेत त्या जगन्नाथजींना मंदिरामध्ये प्रवेश नाकारतात. श्री मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि त्याआधी लक्ष्मीदेवीचे जे सर्व सेवक पुजारी आहेत ते जगन्नाथ मंदिरातलं किंवा श्री मंदिरातलं सर्व जे स्वयंपाकघर आहे ते पूर्णपणे तोडून टाकतात. तिथल्या ज्या 600-700 चुली आहेत त्या चुलींना पूर्णपणे तोडलं जातं, सर्व नासधूस केली जाते. लक्ष्मीदेवी चिडलेल्या आहेत आणि त्या त्यांचं स्वयंपाकघर पूर्णपणे तोडून मोडून टाकतात. त्यांचे पती त्यांना न सांगता निघून गेलेले आहेत म्हणून लक्ष्मीजी रागावलेले आहेत आणि मग श्री मंदिराचे दरवाजे बंद होतात. जगन्नाथजी परत येऊन मंदिराच्या बाहेर, त्यांच्या स्वतःच्या घराच्या बाहेर 1 दिवस, कधी 2 दिवस थांबलेले असतात, पण मंदिराचे दरवाजे काही लक्ष्मीदेवी उघडत नाहीत. मग शेवटी जगन्नाथजी सोना वेश धारण करतात. तिथे जगन्नाथजींना अनेक किलो सोन्याचे दागिने अतिशय सुंदर अशा स्वर्ण अलंकारामध्ये जगन्नाथजींना सजवलं जातं आणि मग जगन्नाथजी ह्या वेशाद्वारे लक्ष्मीजींना पटवून देतात की मीच तुझा पती आहे, मीच जगन्नाथ आहे. जरी मी न सांगता गेलो असलो तरी आता मला माफ करा आणि मला श्री मंदिरामध्ये प्रवेश द्या, अशा पद्धतीने विनंती केली जाते. मग लक्ष्मीदेवी ह्या जगन्नाथजींच्या स्वर्ण अलंकारातल्या वेशाला पाहून, सोना वेश पाहून खुश होतात आणि मग जगन्नाथजींना लक्ष्मीदेवींद्वारे खूप सारे रसगुल्ले भेट म्हणून पाठवले जातात आणि त्याद्वारे जगन्नाथजींना पुन्हा श्री मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो आणि जगन्नाथजी, बलदेव, सुभद्रा हे पुन्हा मंदिरात प्रवेश करून त्यांच्या रत्नवेदीवर जाऊन तिथे स्थानापन्न होतात. अजून एक जगन्नाथपुरीमधील महत्त्वाचा उत्सव म्हणजे नवकलेवरम उत्सव. जेव्हा जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांचे मूर्ती, यांचे विग्रह बदलले जातात तर हे कधी घडतं, जेव्हा आषाढ महिना अधिक येतो किंवा अधिक आषाढ असतो. हा कधी 12 वर्षांनी येतो, कधी 17 वर्षांनी, कधी 19 वर्षांनी. आत्ता नुकताच 2015मध्ये आषाढ महिना अधिक होता, तेव्हा जगन्नाथजींचे विग्रह बदलले जातात. तेव्हा विशिष्ट जे वरिष्ठ पुजारी असतात त्यांच्या स्वप्नामध्ये जगन्नाथजी येतात आणि कोणत्या झाडांपासून हे नवीन विग्रह बनवले जावेत वगैरे सर्व त्या पुजाऱ्यांना साक्षात्कार दिले जातात आणि त्यानुसार विविध गावांमध्ये, जगन्नाथपुरीमधील एका पुस्तकामध्ये त्यांच्या स्थान महात्म्यामध्ये, स्थल महात्म्यामध्येही वर्णन आहे कोणत्या कोणत्या गावांमधले जे वृक्ष आहेत ते ह्या विग्रहांना बनवण्यासाठी वापरले जाऊ शकतात, त्याचे सर्वांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. मग तो स्वप्नात दिलेला आदेश आणि ते जगन्नाथपुरीतील जे महात्म्य आहे ते सर्व वाचून त्याद्वारे ती झाडं शोधली जातात आणि त्या झाडांपासून जगन्नाथजींचे नवीन विग्रह बनवले जातात. तोही अतिशय विशेष उत्सव जगन्नाथपुरीमध्ये साजरा केला जातो. तर ही रथयात्रा का साजरी केली जाते, या रथयात्रेविषयी आपण तासनतास बोलू शकतो, पण थोडक्यात माहिती देण्यासाठी आपण हा छोटा व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमाबद्दल, प्रत्येक उत्सवाबद्दल आपण थोडक्यात 1-2 मिनिटात सांगितलेलं आहे. तर जगन्नाथजी या रथयात्रा काढण्यामागचा एक उद्देश हा आहे की जगन्नाथजींचं प्राकट्य स्थळ आहे गुंडीचा मंदिर. तिथे जगन्नाथजी सर्वप्रथम प्रकट झाले या ब्रह्मदेवांच्या या दिवसाच्या सुरुवातीस. तर ते प्राकट्य स्थळ पाहण्यासाठी जगन्नाथजी दरवर्षी जातात आणि तिथे 9 दिवस निवास करतात. ते प्राकट्य स्थळ म्हणजे वृंदावनही आहे. याचा अर्थ द्वारकेतील कृष्णांना वृंदावनात घेऊन नेलं जातं आणि तिथल्या भक्तांसोबत ते जगन्नाथजी तिथे निवास करतात आणि अतिशय खुश असतात जेव्हा ते गुंडीच्या मंदिरामध्ये निवास करतात. अजून एक महत्त्वाचा उद्देश तो आहे पतित जीवांचा उद्धार. रथे तु वामनं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते. जे जीव जगन्नाथांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात नाही, ज्यांना परवानगी नाही आहे किंवा जे आळशी आहेत, जे जात नाहीत मंदिरात दर्शन घेण्यासाठी, अशा सर्वांना दर्शन देण्यासाठी जगन्नाथजी मंदिराच्या बाहेर येतात आणि दर्शन देतात आणि त्यांचं जीवन पवित्र करतात. यासाठी जगन्नाथजी या रथयात्रेमध्ये येतात आणि सर्व जीवांना त्यांचं दर्शन देतात. आणि जगन्नाथजी त्यांचा महाभाव वृंदावनातील भक्तांप्रती, वृंदावनातील गोपींप्रती, श्रीमती राधाराणीप्रती जे प्रेम आहे भगवंतांचं, तो भाव तिथे प्रकट होतो. ती एक प्रकारे भगवंतांची वृंदावन भेट आहे, तिथल्या भक्तांचं स्मरण आहे. अशी एक लीला कुरुक्षेत्रामध्ये घडली होती जेव्हा कृष्ण, बलराम, सुभद्रा हे एका सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रामध्ये गेले होते. अनेक राजे तिथे आले होते कारण कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र होतं. तेव्हा अशी कथा आहे की वृंदावनातील सर्व भक्त वृंदावनातून कुरुक्षेत्रामध्ये आले भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी. तेव्हा वृंदावनातील गोपी
त्यांच्या नयनांद्वारे, त्यांच्या प्रेमाद्वारे, त्यांच्या अतिशय उत्कट अशा श्रीकृष्णांप्रती असलेल्या प्रेमाद्वारे त्यांना ओढत वृंदावनात रथांवरती बसवून त्यांच्या स्वहस्ते ओढत वृंदावनात घेऊन गेल्या, अशी ही कथा काही शास्त्रांमध्ये आहे. आणि कृष्ण, भगवान श्रीकृष्ण जगन्नाथ किती आनंदित आहेत त्यांच्या वृंदावनातील भक्तांना भेटण्यासाठी, वृंदावनात जाण्यासाठी, हे या रथयात्रेतून आपल्याला दिसून येतं. जेव्हा जगन्नाथजी रथावर बसून जात असतात तेव्हा ते अत्यंत आनंदित असतात आणि त्यांच्या कृपेचा पूर्ण वर्षाव त्यांच्या सर्व भक्तांवर करत असतात. व्यक्ती जेव्हा आनंदी असतो तेव्हा तुम्हाला जे हवे ते तो प्रदान करतो. असे हे जगन्नाथजी अतिशय आनंदी आहेत, खुश आहेत वृंदावनात जाण्यासाठी. म्हणून या जगन्नाथजींचं रथावरती दर्शन घेणं, या रथयात्रेत सहभागी होणं हे खूप विशेष आहे, खास आहे. म्हणून म्हटलेले रथे तू वामनम दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते. आणि आज या जगन्नाथांची रथयात्रा फक्त जगन्नाथ पुरीमध्ये सीमित राहिलेली नाही आहे, तर इस्कॉनचे संस्थापकाचार्य अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, या प्रभुपादांच्या कृपेमुळे आज ही जगन्नाथांची रथयात्रा जगभर शेकडो शहरांमध्ये, भारतातील शेकडो शहरांमध्ये काढली जाते. तर इथे शहरांची नावं मी लिहिलेली आहेत. ती नावंसुद्धा एवढी छोटी छोटी झालेली आहेत आणि ही सर्व नावं नाही आहेत. सिडनी, मेलबर्न, पर्थ, व्हिएना, अँटवर्प, साओ पावलो, टोरंटो, वँकुव्हर, मॉन्ट्रियल, लंडन, बर्मिंगहम, पॅरिस, बर्लिन, फ्रँकलिन, फ्लोरेन्स, मिलन, टोकियो, नैरोबी, किती नावं घ्यावी, मॉरिशस, ऑकलंड, लागोस, वर्साओ, डर्बन, जोहान्सबर्ग, मॅड्रिड, स्टॉकहोम, झुरिच, दुबई, लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन DC, शिकागो, बॉस्टन, ह्यूस्टन, मियामी, या सर्व परदेशातील देशांमध्ये सुद्धा जगन्नाथांची रथयात्रा आज काढली जाते. त्याशिवाय भारतामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदाबाद, सुरत, राजकोट, वडोदरा, गांधीनगर, दिल्ली, कलकत्ता, बँगलोर, म्हैसूरू, उडुपी, हैदराबाद, चेन्नई, कोइंबतूर, मदुराई, भुवनेश्वर, शिलाँग, गंगटोक, कटक, रौरकेला, जयपूर, जोधपूर, उदयपूर, लखनऊ, कानपूर, वाराणसी, अलाहाबाद, पटना, गया, रांची, रायपूर, इंदोर, भोपाल, जबलपूर, चंदीगड, अमृतसर, लुधियाना, जालंधर, गुवाहाटी, एवढ्या सर्व शहरांमध्ये आणि याहूनही अनेक छोट्या छोट्या शहरांमध्ये दरवर्षी हजारो जगन्नाथांच्या रथयात्रांचं आयोजन केलं जातं आणि जगभरातील अनेक भक्तांना जगन्नाथजी या रथयात्रेद्वारे दर्शन देत आहेत, कीर्तनामध्ये सहभागी करून घेत आहेत, प्रसादाचं वितरण केलं जात आहे. आणि जगन्नाथांची ही कृपा, भगवान श्रीकृष्णांची ही कृपा, त्यांचं प्रेम हे हजारो जीवांपर्यंत पोहोचवलं जात आहे. आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जगन्नाथ स्वामी की जय. जय जगन्नाथ, जय बलदेव, जय सुभद्रा. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे